जिले में पिछले 2 दिनों से पेट्रोल और डीजल की कमी के कारण कई पेट्रोल पंपों पर लंबी कतारें देखने को मिल रही है। अचानक मांग बढ़ने से कई पंपों का स्टॉक खत्म हो गया है। इस बीच खरीफ सीजन से पहले खेतों की मशागत का काम भी प्रभावित हुआ है, क्योंकि डीजल नहीं मिलने से ट्रैक्टर बंद पड़े हैं। किसानों ने मांग की है कि ग्रामीण इलाकों के पेट्रोल पंपों पर खेती कार्यों के लिए अलग से डीजल उपलब्ध कराया जाए। दूसरी ओर जिला आपूर्ति विभाग का कहना है कि जिले में ईंधन का पर्याप्त भंडार मौजूद है और पिछले महीने की तुलना में इस महीने अधिक आपूर्ति की गई है। प्रभारी जिला आपूर्ति अधिकारी सुरेश कावले ने नागरिकों से अपील की है कि घबराकर ईंधन के अतिरिक्त खरीद न करें। या सरकारमुळं कास्तकार आज इतका परेशान आहे कारण डिझेलसाठी कमीत कमी 2-2, 3-3 तास ट्रॅक्टर घेऊन उभे राहून राहिले। आज शेतीचं काम आहे, पेरण्या पाण्याचे दिवस येऊन राहिले। या सरकारला हे समजायला पाहिजे, काही चिंता नाही, दौरे चालू आहेत मोदी साहेबाचे आणि कास्तकार इकडे मरून राहिला। एक तर भावामुळे मरते, इकडे शेतीच्या कामासाठी मरते। काय ते मोदी साहेबाचे दौरे चालू राहतात आणि फडणवीस साहेबाचे बी मीटिंगा चालू राहतात। फक्त राज्य सरकारचं बी काम आहे कमीत कमी हे डिझेल पेट्रोलची सुविधा करून द्यावं। आता कोणत्याही पेट्रोल पंपावर गेलो तर 500 रुपयाचं डिझेल देऊन राहिलं। त्या ट्रॅक्टरवाल्याने 500 रुपयाचं ट्रॅक्टरमध्ये टाकलं, ते शेतीचं काम किती घंटे कराल? अशी सरकार आहे, काय करता या सरकारने? आता संपूर्ण नाही आहे, परंतु सरकार आपल्या जनतेला चिवत्या बनवून राहिलेली आहे। वास्तविक पाहता त्यांनी याच्यावर नियोजन करायला पाहिजे होतं। त्यांना पूर्व कल्पना होती व हे युद्ध छेडलेलं आहे। या युद्धाच्या छेडायच्या आधी आपण आपलं संपूर्ण राहावं। यांना वरिष्ठ लेवलवर पूर्ण कल्पना असल्यामुळे हे सरकारचं पूर्णपणे अपयश आहे आणि हे सरकार लपवत आहे। आपल्याकडं पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा 20% वाढलेला आहे। तर माझं नागरिकांना आव्हान राहील की कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे। तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये।